नमस्कार. आज ज्वेलरीचे क्लासेस नव्हते, त्यामुळे बराचसा टाईम होता. मग काय बुक घेऊन स्केच काढायला घेतलं. बऱ्याच वेळेला मी डायरेक्टच बनवते, स्केच वगैरे काढत नाही, पण आज म्हटलं बघू दे ट्राय करून. तुम्हालाही जर ज्वेलरीचे क्लासेस करायचे असेल ऑफलाईन ऑनलाईन, तर तुम्ही मला DM करून सांगू शकता, किंवा मग तुम्हाला रोज काहीतरी नवीन वस्तू बनवायची असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. नथ बनवायची आहे, बांगड्या बनवायच्यात, मी रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत जाईन. मग काय, कमळ घेतलं, कॉपर बॉल घेतले, स्टॉपर घेतलं, मोरपंख घेतलं होतं, आणि पण ते मोरपंख माझ्यामुळे कटर लागल्यामुळे माझ्याकडे तुटले गेले. मग मोर टाकलं मध्ये, कमल पेंडंट टाकलं मध्ये, मग बाजूने कॉपर बॉल टाकले, स्टॉपर घेऊन स्टॉप केलं. मग दुसऱ्या साईडने परत 1 सेंटीमीटर अंतर सोडून स्टॉपर टाकलं, आपलं राईस बॉल टाकलं. ॲक्च्युली मी मोरपंख घेतलं होतं, पण काय झालं, ते माझ्याकडून कटर लागल्यामुळे डब्बी तुटली गेली आहे. मग मी ड्रॉप शेप हायड्रो क्रिस्टल टाकलं, त्याच्यानंतर पुन्हा मी राईस बॉल टाकलं आणि स्टॉपरने स्टॉप करून गेलं. दोन्ही साईडनी सेम केलं. मला 18 इंच नेकलेस बनवायचा होता, ऑर्डर होती, त्यामुळे मी 18 इंच बनवायला घेतलं. तुम्हाला 16 इंच 20 इंच जसं पाहिजे तसं गेज वायर तार कट करून तुम्ही घेऊ शकता मापाने. आणि मग नंतर पुन्हा 1 सेंटीमीटर अंतर सोडून बोटाचा अंतर गॅप घेतला, आणि मग त्याच्यानंतर घुगरी टाकली. घुगरी टाकून पुन्हा स्टॉपरने स्टॉप केलं. ते बघू शकता तुम्ही. थोडं व्हिडिओ क्रॉस झाला, त्यामुळे एवढं पटकन समजत नाही आहे. तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील तर तुम्ही DM करून सांगू शकता. आणि पुन्हा मग हुक्कडी टाकली त्याच्यात. हुक्कडी पहिले स्टॉपर टाकलं, मग हुक्कडी भरली, म्हणजे दोन्ही नाक्यातून व्यवस्थित घेऊन प्रेस करायला भेटतं पकडणे, आणि मग प्रेस केलं. तुम्ही बघू शकता ड्रॉइंग काढलेलं आपलं आणि बनवलेला नेकलेस सेम टू सेम आहे. खाली स्प्रिंग लावली आणि घुगरी टाकून लटकन बनवून घेतले, जेणेकरून दिसायला नेकलेस छान दिसतो. लटकन लावल्यामुळे गेटअप आणखीन सुंदर येतो त्याला. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्हाला काय काय शिकायला आवडेल ते नक्की मेसेज करून सांगा. थँक्यू.